आता या नागपूरमध्ये एक आंदोलन झाला होता. हा. हम्म? बच्चू कडू यांच्याकडून. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातून निघालेला बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा नागपुरात पोहोचलेला आहे, नागपूर जिल्ह्यात पोहोचलेला आहे. कर्जमाफी झाली आहे अजूनपर्यंत? तर कोणाची झाली आहे सर, हम्म. कोणाची नाही झाली आहे. बरोबर आहे. 7/12 कोरा कोणाचा झालाय, कोणाचा नाही झालाय. पण बहुत सारे लोक म्हणते की हा जो आंदोलन होता मग नंतर मॅनेज झाला. हो तर तेच तर मॅनेज झाला, पण ते बच्चू भाऊ पर्यंत आणि सरकारपर्यंत सीमित राहिलं. बरोबर आहे. हे सर्वसाधारण माणसाला थोडी मालूम झालं त्यांचं बोलणं काय झालं म्हणून. बरोबर आहे. बच्चू भाऊच्या बोलण्यावर तर गेले ना कास्तकार लोक मोठ्या संख्येने जमा झाले. हो, गावागावातून आले. बच्चू कडू भाऊ म्हणे आपले 15,000 रुपये भाव द्या कापसाले, आमच्या मालाले भाव द्या. बच्चू भाऊ आंदोलन केलं हे तर ठीक आहे, पण बच्चू भाऊची मीटिंग काय झाली का नाही आम्हाला काही माहिती नाही. बरोबर. तिथं गेले 7/12 कोरा करणार हे तारीख दिली सरकारनं. बरोबर. बच्चू भाऊ 7/12 कोरा करा आणि कापसाले भाव द्या, आमच्या पिकाले हमी भाव द्या, ह्या प्रश्न घेऊन गेलते. लाखो संख्येनं पब्लिक जमा बी झाली. पण 7/12 कोरा झाला समजा आणि पिकाले भावच नाही भेटला तर पुन्हा 7/12 कर्ज चढन. बरोबर. 7/12 तर कोरा केला पण पिकाले भावच नाही, ना कापसाले भाव ना तुरीले भाव द्या. बहुत साऱ्या लोकांचं हेही म्हणणं आहे की जो आंदोलन जो झाला होता चांगला, कारण बहुत सारे लोक आले होते, गावा बहुत पब्लिक आली होती आणि असा माहोल झाला. भाऊला पुरं सहकार्य दिलं कास्तकारांनी. पण तिथं हे बच्चू भाऊ ना 7/12 कोरा करा याचं हे केलं आहे, पण पिकाले भाव द्या जे काही त्यांच्या हे होत्या ते बी तर मूठ यांना सोडायला नाही पाहिजे होती का आमच्या कापसाले इतका भाव द्या आणि तुरीला इतका भाव द्या.